देखो 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 आ गई माशी. 4-5 चावून आलतो पण इथं देखील धाडच केलाय बघा. मधाचा लोंढा लालसर यालाय. तिकडे जो मध होता तो पिवळसर होता, हा लालसर आहे कारण की यामध्ये वेगळा फ्लेवर आहे. आधीच्या भागात तुम्ही पाहिलं की मला मोबाईल वर हवा आहे, आता मोबाईल मी वर मागून घेत आहे. बंद करू का व्हिडिओ? व्हिडिओ बंद कर की. संगीत झालं युट्यूब ह्याला बांधायला युट्यूब सोडा खाली. खरं रिस्क आहे हो. या पिशवीत न सोडू काय? हा पिशवी सोड नको. यामा 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 आता वर आली बरं का मोबाईल घेऊन. आता मोबाईल एका हातात धरून मी मोबाईल कशा प्रकारे काढणार खाली जाऊन टाकू नका. मी खाली जाऊ काय कॅच दर आहे खरं पाय माशा पेशा उठवचिला माझ्या तोंडा येईल मध्ये. फक्त थोड्या वेळासाठी लय वेळासाठी धरणार नाही तर कर जाऊ. फक्त थोड्या वेळासाठी मोबाईल धरणार आहे मी. पाक त्याच्यात आत घालून दाखवा गे. पाक जवळ न्या माशांनी टेकवा. माशान टिकू काय दम आहे बघा. एक झाडाची फांदी तर आडवी आहे बघ. मोबाईलचा एक कॅमेरा बरोबर कडला सारखा हातमध्ये होती. चालू अडकली फांदी अडकली पडली इथं अडकली होय. साईडला मारला मी कोयता बरोबर. एकदम सुपर क्लोज गेलोय मधाच्या सुपर क्लोज. अरे तोंडावाल्या माशा तोंडावर चावल्या काय चावल्या किती? 2 चावल्या. 2 नंतर अरे बाबा उठल्या. ब्लॉगर काढायच्या आधीच कस काय उठल्या? अरे काढायच्या आधी उठल्या त्यांना कळालं ना जवळ कोणतं आले म्हणून. आणि खोळ्या मी तोंडाला बी काय बांधलं नाही. चावणार होत्या चावाल त्याच. आणि पाक मध त्यात भरलाय वरनं त्यामुळे त्यांनी हे करले. काढायला म्हटलं मला इथं मार लागणार आहे जोरात. ह्या साईडला ह्या फांदी चावणार तर मास निघले. ह्या फांदी जोरात मार लागणार आहे. आणि मोबाईल इथे धरून मारणं शक्य नाही मला पडताना. पहिलं तोंडला बांधतो बाबा. पहिलं ब्लॉगर इकडे येणार की माश. आपण काय एवढ्या रिस्क घेऊन लागा मध काढतोय. आपले ब्लॉगला लोकांनी बघायला पाहिजे बरं का. हे तुम्ही जाऊ नका तिकडे रे ह्याकडे आवळ्याकडे. ब्लॉगर माशा बसले की वेगळा शेप केला आता त्यांनी. या रे वेगळा शेप केला. या लवकर उतर रे जांभळं. हे आवळकडे जाऊ नको. आवळं बारकेत अजून ती. अरे मधा शेप वेगळा झाला की. जरा हात लावा की चौथील घर. मित्रांनो मी कुठलीही सुरक्षा घेतली नाही बरं का ह्या मधाला काढताना. तुम्हाला वाटत असेल मी कुठलीही प्रोटेक्शन घेतलं असेल किंवा काही घेतलं असेल. काही देखील घेतलेलं नाही बरं का. आणि पाय असं इथं धरून इथं आकडाला आहे माझा पाय. आणि हा पाय खाली आहे. भरपूर पाय आकडाला दुखा लागलाय. पियुष मोबाईल आता मी खाली देतो काय? बर मोबाईल मी खाली देतो. हा आणि पुन्हा तोडतो लक्षात ठेव. कारण की एकदम सगळ्या उठल्या की मला काय करणार नाही इथं. मोबाईल खाली टाकचिला. आणि पळताना चुकून पडाय नको काय. मध खालीच पडणार लक्षात ठेव काय. पण लक्षात ठेव वरच्यावर आम्हाला इथं पळायला लागणार. मध खाली पडला माशा येतात त्या संग. नाही माशा येत नसते त्या संग. धर एक कासऱ्यानं तुला मोबाईल मी खाली देतो. खाली रेकॉर्डिंग कर. मधाचा वास आलाय ना. मधाचा ह्यासारखा वास आहे कसारखा माहिती का. हे करंजी झाडाने मध घातलाय म्हणजे हे करंजीचं मध सगळ्यात जास्त त्यात भरलाय. झूम केल्यामुळे लांब वाटणार पण उंच आहे लांब आहे. धर देतो तू एवढं मी. टाकतोय का कुठे? नाही टाकत नाही. पिशवीने घालून मोबाईल देतो एवढं. मोबाईल हातात धरून हे काम करायचं म्हटल्यावर वरून पडण्याची खूप शक्यता आहे. म्हणून मी मोबाईल पियुषकडे दिलाय. हा केलं फुल झूम आहे. मध दिसा लागलाय चमकायला लागलाय. मला वाटलं काय तोडला. थांबा जरा गाड्या बिड्या बघून. हा तोडा. अस्तरण ब्लॉगर गेलेले आहेत. जय भोलेनाथ. उठ रे उठ मधनं उठ तू. माशा उठच्या तो डायरेक्ट मारा.
घातली चावल्या 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 ब्लॉगरला मस्त चावलं लांब जाऊ. मी एवढ्या जवळ लागायचं मला काय होणार तू का पाहायला ये पुढं अजून ये पुढं अजून बाजूला मारण्यात काय अर्थ नाही डायरेक्ट मधावर घाव घातला मग आणि पूर्णपणे माशा उठलेल्या आहेत आणि मध आपल्या अंगावर पडल्याची भरपूर शक्यता आहे मधात लटकलेला आहे माशा खाली आलेत ब्लॉगर या खाली अरे ओ ब्लॉगर इथं माशा चावा लागल्या अडकून बसला या 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 हाय हाय दिसताय दिसतंय का दिसतोय अरे कुठे हा दिसला झाल्या चावल्या चावल्या ढीग या सगळ्या सगळ्या तोंडावर पडल्या पण मधावर माशा असले काय होत नाहीत मधावरच्या काही करत नाहीत खाली धरायचा परशा मध आला चावली लॉगर दुखतंय काय राणी पण माशा आली का काही धर परशा आणि इकडे माशा आहेत काय थांब माशा आहेत माशा ज्या ठिकाणी सेफ्टीसाठी बांधलं होतं ते पहिला काढलं आणि पियुषला म्हणलं वर मधमाशा दिसतात का बघ दिसतात दिसतात असून दे त्याला काय होत नाही ब्लॉगर बहुत मोठा आहे खरं ब्लॉगर आल्या ब्लॉगर आलो बाबा खाली यू खतरो के खिलाडी ब्लॉगर 500 घेऊन आला आहे शपथ अरे इतका उशीर मी वर बोलत होतो पण माझा आवाज का माईक मध्ये येत नव्हता तर पुन्हा मी चेक केलं की माझा माईक निघून पडला होता नशीब तो खाली पडला नाही तर फुटला असता हे देखो देखो अरे माशी या लागल्या तोंडावर फांदीला माशी ती भारे आपण गेलतो तसलाच आहे ओ हो चावली काय हो माझ्या गेली ती हे देखो हे देखो 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 अगं ही माशी माशा उठवा लागली आणि बाटली तर आपण आणलेली आहे पण बाटलीचा मला वाटत नाही काय उपयोग होईल कारण की आपण तिघजण आणि तिघाच मध आता थोड्या वेळानं आम्ही विचार केला की आपण तिघच फस करू बाटली टाकूया बाजूला आणि मध मी पुन्हा स्वच्छ करून घेतला पूर्णपणे आणि बाटलीतनं काढण्यापेक्षा सगळं मध आपण खायचाच आहे आणि पूर्णपणे मध आता आपण सर्वांनी वाटून खायचं ठरवलं आता बस दिसते का हे बघा सहमत खायला दिसला दिसलं का रे हे आणि परत लागाला आणि परत बसायला बरं का मायरा येते आता थोड्या वेळात तिसऱ्या मित्राला आपण झाडाखाली बसवलं आणि गाडीवरून मी आणि पियुष मयुरेशला आणायला चाललोय मयुरेशचा हा शेवटचा भाग होता भाग नंबर 203 आता भेट पुढल्या वर्षी आणि हा एप्रिल 2026ला त्यानंतर मयुरेश येणार होता पण झालं वेगळंच तो आला सध्या मे 2026ला म्हणजे 6 महिन्यानंतर मयुरेशचा भाग आता पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकिनारी यायला चालू होणार आहेत कारण तो आला आहे उन्हाळ्यात सुट्टीला मुंबई का दोस्त आ गया देखो देखो आ गया देखो ये आला रे आला पाणी आला मैऱ्या आला चल मैऱ्या पडी मैऱ्या पडी आता सुट्टीला मामाच्या गावाला आलाय म्हटल्यावर 10-15 दिवस तर असणार त्याचे 7-8 भाग तर नक्की येतील आणि त्याने पाहिले की डिग्रजचा कृष्णाकाठ आपण बोर्ड करून घेतला आहे आणि आता दुसरे आपले जे मित्र आहेत त्यांना आपण पियुषला आणि दुसऱ्या मित्रांना आपण सोडलो गावामध्ये आणि मयुरेशनं पहिलाच इच्छा प्रकट केली की अहो डिग्रजचा कृष्णाकाठ त्यानं बोर्ड पहिला गाडीवर लिहिला की पहिला जांभळं खाऊया ब्लॉगर मी त्याला एका शेतात घेऊन गेलो आणि जिंबल दाखव म्हणलं आपल्या सबस्क्रायबर्सना आपण जिंबल देखील घेतला आहे तो देखील खुश झाला जिंबल घेतला आहे म्हणून आणि जांभळ खायची त्याची इच्छा पूर्ण केली आपण तर मोठ्या मोठ्या जांभळा झाडला तिथं काही जांभळ नाहीत पण या छोट्या जांभळा झाडला इच्छा नसताना मित्रांनो काय लकडले जांभळं आम्हाला वाटलं ह्याला नसतील आणि बघितलं तर याला सगळ्यात जास्त आहेत घे जिसको ढूंढा गली गली वो तो यहाँ मिल गया घ्या वर चढ जागे सर
भयानक मोठी मोठी झाडं आहेत मित्रांनो त्या लाईनला, पण त्या लाईनला झाडांना काहीसुद्धा जांभळ नाहीत, अजिबात नाहीत. आणि हे एकच छोटं झाड आहे आणि याला इतकी जांभळं कशी काय लकडल्यात, काय वैशिष्ट्य कोणाला मित्रांनो. आणि मग याच्या जांभळावर ताव मारायचाच. आणि भरपूर जांभळं खाल्ली आपण. आणि मयुरेशला देखील तोडून फांद्या दिल्या. त्याने देखील जीभ त्याची पूर्णपणे जांभळी करून घेतली. आणि हात देखील आमच्या दोघांचे बघा कसे झाले, पूर्णपणे जांभळे झाले. आणि मयुरेचा चेहरा दिसला असता तुम्ही हसला असता. पूर्णपणे चेहरा देखील निम्मा जांभळा झाला होता. इतके जांभळे खाल्ले आम्ही. आणि तिथेच आम्हाला काट्यामध्ये काहीतरी हालचाल दिसली, अरे इथं पण मध आहे. मग बघूया आता याच्यामध्ये मध आहे का असं चेक करूया म्हणून मग मी काठी घेतली, उसाचे पाला घेतला आणि उसाचा पाला मी त्यामध्ये घालून बघणार, चेक करणार की इथे तर त्याच्यापेक्षा देखील मोठा मध आहे. आता पाहू याच्यामध्ये मध आहे का. उसाची काठी घेतली आहे आपण आणि हळूच आपण नजरेने पाहत सावकाश त्याच्यामध्ये ढकललेली आहे. आणि मधाचा लोंढा बरोबर त्याच्यामध्ये आलेला आहे. हे पहा, आता काठी आत गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की मध कसा त्यातून निघतोय आपल्या मधाच्या बरोबर पानावर. 1-2 माशा माझ्या जवळ देखील आल्या आणि आत्ताच माशा मला 4-5 चावून आलतो, पण इथं देखील धाडस केलं आहे बघा. मधाचा लोंढा लालसर याला आहे. तिकडे जो मध होता तो पिवळसर होता, हा लालसर आहे कारण की यामध्ये वेगळा फ्लेवर आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. आहे का मध? काही भरपूर आहो. माशी उठली, बुंबुल माशी उठली. अरे जाऊन ते एखादी एखादी काय करत नाही रे, गेली हो. चल हां. मस्त आहे. मयुरेची जांभळं खायची आणि मध खायची इच्छा पूर्ण झाली. आता मगर बघण्याची इच्छा लई असतात, ती पुढच्या भागात पाहू किंवा त्याच्यानंतरच्या भागात पाहू. आणि गावामध्ये कुत्रा आहे, त्यासोबत एक अपघात घडलेला आहे, आपण त्याचा भाग पुढला पाहू.